छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील वाहेगाव या ठिकाणी लक्ष्मण त्रिंबक चव्हाण यांचे कुटुंब बाहेरगावी गेले असताना चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरफोडी केली। चोरट्यांनी घरातून 1 तोळा सोन्याचे दागिने, रोख 20,000 रुपये आणि इतर मौल्यवान सामान लंपास केल्याची घटना उघडकीस आल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। रात्री सुमारे 2:30 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडल्याचे समोर आले। धक्कादायक बाब म्हणजे शेजारील रुद्र किराणा दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या घटनेचे फुटेज मिळाले आहे। या फुटेजमध्ये एक बलेनो कंपनीची 4 चाकी गाडी आणि एक व्यक्ती हातात तांब्याचा हंडा घेऊन उभा असल्याचे स्पष्ट दिसत आहे। ही गाडी जुन्या मांजरी रस्त्याने गावात आली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे। घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुमार सिंग राठोड आणि त्यांची टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली। त्यांनी पाहणी करून पंचनामा केला असून पुढील तपास पोलीस AR शिंदे आणि VS पाखरे करत आहेत। सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरट्यांचा लवकरच छडा लागेल अशी आशा व्यक्त केली जात आहे। प्रतिनिधी अमोल पारखे, NTV न्यूज मराठी, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर।